हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आपल्याला आलू मटारची भाजी मी कोणत्या पद्धतीने करते ते मी तुम्हाला शेअर करणार आहे। इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत, त्याची सालं काढून ते पाण्यामध्ये भिजत घातलेत। अशा पद्धतीने मी हे तुकडे केलेले आहेत जेणेकरून बटाटा काळा पडू नये म्हणून। सो आता मी हा थोडासा बटाटा बाजूला करते आणि इथे मटार एक बाउलभर घेतलेला आहे, तोही बाजूला ठेवते मी। आता मी मिक्सरचं भांडं घेते, याच्यामध्ये उभा चिरलेले 2 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, ते मी ॲड करते। आल्याचा 1 इंच तुकडा आणि 5-7 पाकळ्या लसणाच्या त्या ॲड करते। प्लस याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो, त्याचे मोठे मोठे तुकडे करून तेही घेतलेले आहेत आणि प्लस याच्यामध्ये अशी भरपूर कोथिंबीर। आता हे मिक्सरला मी याचं ग्रेव्ही करून घेते आणि मग पुढची प्रोसेस सांगते। आता अशा पद्धतीने ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। चला तर आपण आता भाजी तयार करायला घेऊया। आता इथे मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे, तेल ऑलमोस्ट गरम झालेलं आहे। एक मोठा चमचाभर मी तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता तमालपत्र घालते। त्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचाभर जिरे, त्यानंतर एक अर्धा चमचाभर मी बडीशेप घातलेली आहे आणि हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये मी लाल मिरच्या 3 टाकलेल्या आहेत सुक्या। त्यानंतर गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा आहे, नाहीतर सगळे मसाले जळतील। आता याच्यामध्ये मी जी ग्रेव्ही आपण तयार करून घेतलेली आहे ती घालणार आहे आणि याला व्यवस्थित ग्रेव्हीला ना फ्राय करून घ्यायचं आहे। कच्चेपणा सगळा कांद्याचा टोमॅटोचा गेला पाहिजे। कोथिंबीरीमुळे कलर असा आलेला आहे। व्यवस्थित मी फ्राय करून घेते हे। आता ग्रेव्ही ही 3-4 मिनिटं फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपण आता जो कट करून घेतलेला बटाटा आहे तो घालूया, म्हणजे ग्रेव्ही बरोबर बटाटा पण व्यवस्थित फ्राय होईल आणि त्याला एक टेस्ट छान येईल। आता याच्याबरोबर बटाटे पण आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। छान टेस्ट येते अशी केल्यामुळे। आणि मी तर आपण टोमॅटो घातलाय त्यासाठी थोडासा गूळ ॲड करते मी आंबटपणा जाण्यासाठी। आणि याच्याबरोबरच आता मी मटार पण ॲड करते, तो पण थोडासा फ्राय होईल व्यवस्थित। आता ही ग्रेव्ही व्यवस्थित फ्राय झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण बाकीचे सगळे मसाले घालून घेऊया। गॅस फक्त मी बारीक करते इथे। कांदा लसूण मसाला 1 चमचाभरच, जास्त नाही घालायचा। त्यानंतर लाल तिखट मिरची पावडर जी आहे ती 1 चमचाभर घातलेली आहे। त्यानंतर गरम मसाला 1 चमचाभर, धना जिरा पावडर 1 चमचाभर, त्यानंतर हळद 1 अर्धा चमचा आणि थोडासा हिंग, हे सगळं घातलेलं आहे। व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊया। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेव्ही करून घेतली होती त्यात मी थोडंसं पाणी घालून ते पाणी याच्यात ॲड करते, जेणेकरून ते सगळं वाया जाऊ नये यासाठी।
आणि तुम्हाला ग्रेव्हीची थिकनेस कितपत थिक किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। आणि आपल्याला याच्यामध्ये बटाटा पण व्यवस्थित शिजवायचा आहे, सो थोडंसं आधी पाणी जास्त घाला। जास्त मीन्स तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी त्याच्यावर डिपेंड आहे। मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करते। आता लास्टला याच्यामध्ये थिकनेस पाहून मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार, नाहीतर जास्त होण्याची शक्यता असते। चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मी। आता याला मस्त असं उकळी येऊ द्यायची आहे, बटाटा व्यवस्थित शिजू द्यायचा आहे। याच्यावर आपण आता झाकण ठेवून शिजवून घेऊ। आता ही बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे, आपण पाहूया बटाटा कितपत शिजलाय। हे पहा अजूनही थोडासा शिजला पाहिजे, सो याच्यात मी थोडंसं अजूनही पाणी ॲड करते, नाहीतर भाजी अजूनही थिक होईल आणि खाली लागेल आणि बटाटाही शिजणार नाही। त्यासाठी मी त्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर, ऑलरेडी आपण ग्रेव्ही करताना घातलेली आहे पण थोडीशी अजून। आणि पुन्हा आता आपण याला 1-2-4 मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घेऊया, बटाटा शिजेपर्यंत ते। आता पाहूया बटाटा कितपत शिजलेला आहे। हे पहा तुकडे झाले अगदी इझिली। आता बटाटा शिजलेला आहे, या अर्थी भाजी आपली रेडी आहे। आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी सर्व करूया। अशा पद्धतीने ही आलू मटार भाजी तयार आहे विथ ग्रेव्हीवाली। नक्की एकदा करून पहा माझ्या पद्धतीने, नक्की आवडेल तुम्हाला। आणि ही भाजी पुरी आणि चपाती बरोबर एकदम मस्त लागते, भाताबरोबरही छान लागते। फक्त भाकरी बरोबर नका खाऊ, कारण बडीशेप वगैरे घातलेली आहे याच्यामध्ये, त्यामुळे ती टेस्ट थोडीशी भाकरी बरोबर वेगळी लागेल। सो पुरी आणि चपाती बरोबर नक्की तुम्ही खाऊ शकता। आणि ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।